मुंबई सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या 17 दिवसात मुंबई ॲक्वा मेट्रोच्या आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनवर चक्क धबधब्याचं स्वरूप पाहायला मिळालं। यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे। पुरेशी तयारी नसताना मेट्रोच्या उद्घाटनाची घाई का करण्यात आली असा सवाल विरोधकांनी केला। मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात ॲक्वा लाईन मेट्रोचं आचार्य अत्रे भूमिगत मेट्रो स्थानकाची वाताहत झाली। ॲक्वा लाईन मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात धबधब्यासारखं पाणी आत येऊ लागलं। फलाटावर पाण्याचं तळं साचलं। एक्सेलरेटर्स आणि जिन्यांवरून एखाद्या ओहळाप्रमाणे पाणी वाहू लागलं। पाणी शिरल्यानं स्थानकातील सुरक्षा उपकरणं, चेकिंग पॉइंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचं नुकसान झालंय। पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकांमधील अनेक गोष्टी निकामी झाल्याचं दिसून आलं, तर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं। मेट्रोच्या कामाबद्दल काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। मेट्रोचे ट्रायल रन झाले त्यावेळेला मुंबईत पडणाऱ्या पावसाचा विचार केला नव्हता का असा सवाल विचारला जातोय। ॲक्वा लाईन जर तुम्ही एवढा लवकर सुरुवात केली तर तिचं पहिल्याचं तर ड्रेनेज लाईन तिचं व्यवस्थित पॉईंट ठेवा, तर जेणेकरता मेट्रोचं पूर्ण पाणी जे साचतं ते पाणी बाहेर सोडलं गेलं पाहिजे होतं। आणि पाणी जर बाहेर जाणार नाही, जर पॉईंट दिला नाही तर मग हे पाणी साचणारच ना। त्यामुळे जर लोकांना पण त्रास होतोय आणि ट्रेन, गाड्या, बस सगळं बंदच आहे। तुम्ही बघताय जर रेल्वे बंद होऊ शकतं तर मेट्रोमध्ये काय एवढा वेळ लागणार आहे का? अवघ्या काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या या टप्प्याचं उद्घाटन झालं, पण या उद्घाटनाला पंधरवडाही उलटला नाही तोच ॲक्वा मेट्रोचं पितळ उघडं पडलं। पहिल्याच पावसात आचार्य अत्रे स्थानकाच्या झालेल्या या वाताहतीवरून विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या, तर सत्ताधाऱ्यांनी या टीकेला उत्तर दिलं। रेल्वे कमिशनर, सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली। त्यांनी रिपोर्ट दिला होता की 718 क्रॅक्स या टनलमध्ये गेलेत। मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं? हे चित्र फार भयानक आहे। आणि हेच जर हाल आत्ता आपले असे झाले असतील जिथे भाजप शासित BMC आहे, तुम्ही लक्षात घ्या। आणि मी हमखास तुम्हाला सांगतो, जर भाजपाने मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे देखील काल काय हाल झालेत। तर मेट्रो 3च्या मध्ये त्या बोगद्यात पाणी जात असताना ज्या त्यांची वाभाडे निघत आहेत, एक तर तांत्रिक दृष्टिकोनातून जो प्रोजेक्ट फिजिबल नाही तो राजहट्टाचा भाग म्हणून तो पूर्णत्वाचा घाट हा फडणवीसांनी घातलेला आहे, तर दुसरीकडे उद्घाटनाची घाई करून तांत्रिक दृष्टिकोनातून पुरेशी त्याला मजबूती न देता ही मेट्रो सुरू करण्याच्या मागचं त्यांचं काय कारण होतं हे समोर आलं पाहिजे। हे घरकोंबडे आहेत, ज्यांनी सरकारमध्ये असताना घरून सरकार चालवले असे लोक आता बेडकासारखे बाहेर आले आहेत आणि ते ट्राव करते आहेत। तर मला असं वाटतं सरकार जेव्हा असताना तेव्हा तुम्हाला निर्णय करायचे होते, ते निर्णय केले नाही। आता आमचं सरकार ज्या पद्धतीनं मुंबईला पुढे नेत आहे त्या ठिकाणी घरून बसून घरकोंबड्यासारखे ट्राव करतात आहे। मला वाटतं याच्यामध्ये काही अर्थ नाही। पावसामुळे ॲक्वा लाईनच्या आचार्य अत्रे स्टेशनच्या दुर्दशेनंतर मेट्रो 3नं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। लवकरात लवकर हे मेट्रो स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न राहील असं मेट्रो 3नं स्पष्ट केलंय। या स्थानकाच्या एंट्रीचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे त्याच्या बाहेर एक बंडवॉल तयार करून आम्ही निरोधन यंत्रणा ठेवलेली होती, परंतु त्यामध्ये इतकं पाणी वाहून थोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती। त्यामुळे हे सगळं पाणी त्या बंडवॉलवरून स्थानकामध्ये गेलं आणि प्लॅटफॉर्म आणि कॉन्कोर्स या सगळ्या ठिकाणी ते पाणी गेलं। मेट्रोनं आता घडल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी पावसामुळे मुंबईतील भूमिगत मेट्रोच्या कामांची पोलखोल झालीय। मेट्रो 3च्या आचार्य अत्रे स्थानकात पावसामुळे झालेल्या दुर्दशेमुळे विरोधकांनाही टीका करण्याची आयती संधी मिळाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।